सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर स्वामी आयुष्यात आल्यावरती काय बदल करतात, काय चेंज होतो, स्वामी कसे माझ्या लाईफ मध्ये आले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर स्वामी हे माझ्या लाईफ मध्ये आमच्या वहिनीमुळे आले आणि रविदादांमुळे आले. त्यांच्यामुळे मी स्वामींची सेवेकरी आणि एक भक्त बनून गेले. पण आता स्वामी हे जीवनाचा एक भाग बनून गेले आणि स्वामींनी हात धरला. जसा की बाप लेकीचा हात धरतो तसा स्वामींनी माझा हात धरला आणि मी सेवेला सुरुवात केली. तर स्वामी आपल्या आयुष्यात असेल ना तर बदल लय छान घडतात, म्हणजे आयुष्य पूर्ण बदलून जातं. मी लग्नाच्या आधी पूर्ण नास्तिक होते, लग्नानंतर 1-1.5 वर्षाने मी स्वामी सेवेत आले. म्हणजे जसे आमचे बाबा वारले, एक्सपायर झाले, त्याच्यानंतर मी सेवेत आले. पण आले पण एवढा भारी बदल घडत गेला. म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ माझ्याकडनं वाचला गेला. म्हणजे काय असतं गुरुचरित्र, काय असतं, श्रीपाद प्रभूंचा जन्म, दत्त महाराजांचा पहिला जन्म कसा झाला, त्यानंतर आपले स्वामी कोण आहेत, आपले दत्त कोण आहेत, आपले कुलदैवत कोण आहे, कुलस्वामिनी कोण आहे, बाळकृष्ण कोण आहे, ते सगळे देवांची माहिती उलगडत गेली जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा. हे सगळे देव कोण आहेत, कोणत्या सेवा, कोणते मंत्र, हे सगळं समजलं स्वामींच्या सेवेत आलं. आणि आता असं आहे की कोणाची पडलेलीच नाही, फक्त आपली स्वामी सेवा, आपलं आयुष्य, आपला नवरा, आपली मुलं, आपलं जे काही कुटुंब असेल तेच चालवायचं पुढं. म्हणजे जे आठवड्याचं रुटीन असतं म्हणते ना, ते पूर्ण स्वामींनी सेट करून ठेवलंय. आपण नाही सेट केलं, ते स्वामींनी सेट केलं. रोज उठायचंच आहे, आपल्याला देवपूजा करायचीच आहे. त्यानंतर आपल्याला आपलं रुटीनचं काम, नित्यसेवा करायचीच आहे. त्यानंतर आपला नाश्ता, चहा, पाणी, जेवण हे आपल्याला बनवायचंच आहे. पण आपला सेवेचा टायमिंग सुद्धा स्वामींनीच फिक्स केलेला आहे की ह्या टायमात तुला नित्यसेवा करायचीच आहे. संध्याकाळची 3 सांजे वेळेला तुला नित्यसेवा करायचीच आहे. म्हणजे एक मंगळवार असेल तर कुलस्वामींची सेवा, रविवार असेल तर कुलदेवाची सेवा, त्यानंतर गुरुवार असेल तर स्वामींची सेवा, दत्तांची सेवा, साई महाराजांची म्हणजे साई देवाची सेवा, जे कोण असेल ते, शंकर भगवानांची सेवा, सोमवार असेल तर आपल्या महादेवांची सेवा. हे सगळं रुटीन माझ्या आयुष्यात स्वामी आल्यापासून घडलं. स्वामींनी माझं पूर्ण चक्र, आठवड्यात काय काय आहे ते सगळं माझ्या स्वामींनी घडून दिलं. आणि स्वामींनी मला टायमिंग फिक्स करून दिला आणि त्यानंतर मी सेवेला लागले. म्हणजे माझ्या आठवड्याचं रुटीन हे असं असतं. आता धक्काबुक्कीत म्हणजे माझ्या मुलांमुळे मला सेवा होत नाही, कधी कळली जाते, एक दिवस मिस होता, पण दुसऱ्या दिवशी तो मी बरोबर करते अशा प्रकारे. आणि त्यानंतर विशेष करून निंदा आपल्या तोंडून कोणाची होत नाही. कोणाविषयी आपल्याकडनं वाईट बोललं जात नाही. जरी आपण त्यांच्या मागे वाईट बोलत असू तर आपल्या मनात एकच असतं की ते बघत नाही व्यक्ती, पण आपले स्वामी आपल्याकडे बघतात ते, म्हणून निंदा होत नाही आपल्या तोंडून कोणाची. आपल्याकडनं किती वाईट माणूस असला तरी आपल्याकडनं त्या व्यक्तीविषयी सरळच बोललं जातं, वाईट बोललं जात नाही. आपण हे स्वामी सेवेत आलं, हा मोठा बदल घडतो. आपल्या मनात वाईट विचार येत नाही, आपण कोणाचं आपण टेन्शन घेत नाही, आपल्याकडनं निंदा होत नाही. हे सगळं सुख म्हणजे स्वामी सेवेत आल्यावरती भेटतं.